विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा आषाढी वारीचा दौरा जो आहे तो आता सोलापूर जिल्ह्यात आलेला आहे। खरं तर विश्रांतीच्या ठिकाणी माऊलींची वारी येऊन पोहोचलेली आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काय नेमकं वारकऱ्यांसाठी प्रयोजन केलेलं आहे, कशी व्यवस्था केलेली आहे, आपल्यासोबत डेप्युटी सीओ साहेब आहेत, राऊत साहेब सर। खरं तर वरुण राजावर असलेला आहे, वारी आलेली आहे सोलापूरमध्ये, काय नेमकं नियोजन आहे, कशा पद्धतीने वारकऱ्यांची काळजी घेतली जाते प्रशासनाच्या? सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री संत निवृत्तीनाथ पालखीचं रावगावमध्ये आगमन झालं तेव्हापासून पावसाची संततधार सुरू आहे। तर त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत 10,000 स्क्वेअर फूटचा वॉटरप्रूफ मंडप दिलेले आहेत। ह्या गावामध्ये सध्या 20,000 स्क्वेअर फूटचा मंडप आहे। त्यानंतर आपण बघत असाल की शुद्ध पाण्याची सोय सगळ्यांसाठी केलेली आहे। लोक व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी वगैरे पडतात, तर आपण 3 आरोग्याचे कॅम्प इथं केलेले आहेत। त्यामुळे मोफत औषधं दिलेली आहेत, सगळ्या ट्रीटमेंट मोफत होत आहेत। जे लहान बाळं आहेत वारीमध्ये महिलांसोबत त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष तयार केलेला आहे। त्या हिरकणी कक्षामध्ये महिला जातात। त्यानंतर आपण बघतोय की इथं कुणाच्या मोफत केश कर्तनालयाची सोय आहे, वारकऱ्यांना कटिंग मोफत आहे, चपल्या कुणाच्या तुटल्या असतील तर त्या शिवणं मोफत आहे। ज्या काही सर्व प्रकारच्या दैनंदिन गोष्टी आहेत त्या सर्व आपण मोफत देतोय। आणि संपूर्ण कंदर ग्रामपंचायत, करमाळा तालुका आणि सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत वारकऱ्यांची चांगली सेवा व्हावी आणि त्या निमित्ताने त्यांना पंढरपूरपर्यंत कोणताही त्रास न होता ते पोहोचावे यासाठी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन हे प्रयत्नशील आहे। सर, वारीतली संख्या जर बघितली आपण तर या संख्येच्या तुलनेत ज्या काही सुविधा दिल्या आहेत त्या पुरेशा वाटतात? हां, सध्या स्थितीत आपण जर बघितलं असेल तर दरवर्षी आपण सुविधांमध्ये वाढ करत आहोत। मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस मंडपाची साईज वाढवलेली आहे, पाण्याचे टँकर वाढवलेले आहेत, टॉयलेट आता 550 आहेत, स्नानगृह 250 आहेत। त्यामुळे दरवर्षी आपण संख्या वाढवतो आणि आपण बघत असाल की वारकऱ्यांचीही संख्या दरवर्षी वाढत आहे। त्या पद्धतीने विविध सोयीसुविधा वाढवण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे। खरं तर दरवर्षी या ठिकाणी वारकऱ्यांची संख्या वाढत जाते आणि जिल्हा प्रशासनाकडनं वारकऱ्यांचं नियोजन जे ते करण्यात येतं। सोलापूर प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी कुठेही त्रास होऊ नये, अडचण येऊ नये यासाठी सोलापूर प्रशासन सज्ज आहे। कॅमेरामन तुषार डेप्लेसह खुशाल पाटील, सोलापूर।